Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video we had seen the chapter number 1 differentiation, in which we had seen derivatives of standard functions, rules of derivatives. Now in this video we will see derivative of composite function. पण आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल म्हणजे काय केलं, आपण जे स्टँडर्ड फंक्शन आहे त्यांचे आपण काय बघितलं, डेरिव्हेटिव्स बघितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज के, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन के इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज टू एन, एन एक्स इज टू एन मायनस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टैन एक्स इज सेक स्क्वायर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वायर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज सेक एक्स इंटू टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सर्वांनी लर्न केले ना. हे लर्न करणं अत्यंत आवश्यक आहे, याच्याशिवाय पुढे काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन भेटलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज ई रेज टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स इज इक्वल टू ए रेज टू एक्स लॉग ऑफ ए. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन भेटलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इज 1/x. हे काय जस्ट आपण जर लँग्वेजमध्ये म्हटलं तर हे कोणते सिम्पल फंक्शन्स होते, बरोबर. आता आपल्याला काय बघायचे, कंपोजिट फंक्शन आता किंवा फंक्शन ऑफ फंक्शन. आता इकडे लक्ष द्या की आपण 3x + 2ची डेरिव्हेटिव्ह बघितली, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x + 2 बघितली, बरोबर. हे पण आपण अजून वी नॉट सी डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x + 2⁵ किंवा 3x + 2². आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बघितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय, कॉस एक्स. बट व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स और साइन स्क्वेअर एक्स, राईट. हे आपण अजून काही बघितलेले नाही. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स बघितले 1/x, बट नॉट सीन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 3x + 2 और डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन एक्स. ह्या टाईपचे जे फंक्शन आहे यांना काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन. हे काय 3x + 2 या अल्जेब्रिक प्लस लॉगॅरिथमिक, ट्रिग्नोमेट्रिक लॉगॅरिथमिक, बरोबर. असे जे फंक्शन आहे त्यांना काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन. साइन क्यूब एक्स पण कंपोजिट फंक्शन आहे. हे काय पॉवर फंक्शन क्यूब आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, बरोबर. या टाईपचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला बघायचे. बघा इंटरेस्टिंग आहे आणि थोडं महत्त्वाचं आहे. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन ज्याला आलं त्याला पूर्ण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिफरन्शियल इक्वेशन हे चॅप्टर येण्यास काही हरकत नाही, कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि डोक्यात जर मेंदू असेल तर हे येऊ शकतं असं मी म्हणायला काही हरकत नाही. नीट लक्ष द्या. मी सर्व व्यवस्थित सांगतो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षाही इम्पॉर्टंट आहे. मागचा व्हिडिओ तो बेसिक होता, आता हा कंपोजिट फंक्शन, कारण पुढचे जे सर्व फंक्शन असणार आहे ते बरेचसे कंपोजिट फंक्शन असणार आहे, बरोबर. आता काय दिलं आहे आपल्याला, एक थेरम दिलेला आहे. इफ y इज अ फंक्शन ऑफ u, that is y is equal to f of u, is a differentiable function of u, and u is equal to g of x is a differential function of x, such that the composite function y composition of f of g of x, कोणाचं कंपोजिशन आहे, f आणि g चं, is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. हे तुम्हाला आता थोडक्यात समजणार नाही लवकर, पण आता मी y कोणाचं फंक्शन आहे, यूचं, आणि u कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं. समजा y इज इक्वल टू काय असेल, साइन यू आहे. y इज इक्वल टू साइन यू आणि u इज इक्वल टू काय, लॉग ऑफ एक्स. मग हे फंक्शन काय होऊन जाईल, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. असं जे कंपोजिशन, y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ एक्स. सो u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स म्हणजे साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. हे काय झालं, कंपोजिशन. त्याच्यानंतर बघा y इज इक्वल टू काय असेल, ए रेज टू u आणि u इज इक्वल टू काय असेल, साइन एक्स. म्हणजेच काय, y इज इक्वल टू ए रेज टू साइन एक्स. दिस इज कंपोजिशन. y इज इक्वल टू ए रेज टू साइन एक्स. हे काय एक्सपोनेन्शियल, हे ट्रिग्नोमेट्रिक, दोघांचं कंपोजिशन, बरं. असं हे काय कंपोजिट फंक्शन आहे. आता यांची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढताना तो काय म्हणतो, y is a differentiable function of u, u is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du, that is u y with respect to u and u
विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर. यू कोणामध्ये, एक्समध्ये. सो वाय जे आपल्याला दिलं, वाय इज अ डिफरन्सिबल फंक्शन ऑफ यू. वाय कोणाचं फंक्शन डिफरन्सिबल, यूचं. आणि यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्सिबल फंक्शन ऑफ एक्स. सो वाय इज अ differentiable function of u, u is a differentiable function of x, then dy by dx is equal to first dy by du into du by dx. पहा आता हा थेरम प्रूव्ह करताना आपण काय, लेट डेल्टा एक्स बी increment in x, then delta u, delta y, delta u be the corresponding increment in y and u रिस्पेक्टिव्हली. सर्वात बेसिक कोणी, वाय कोणाचं फंक्शन आहे, यूचं. यू कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं. एक्समध्ये जर चेंज होत असेल तर यूमध्ये आणि वायमध्ये पण सुद्धा चेंज होणार आहे. एक्समध्ये इन्क्रीमेंट म्हणजे चेंज डेल्टा एक्स होत असेल तर यूमध्ये काय होईल, डेल्टा यू. वायमध्ये काय होईल, डेल्टा वाय. राईट, क्लिअर. याला डेल्टा असंच लिहायचं. दिस इज नॉट डी, दिस इज डेल्टा रिस्पेक्टिव्हली. नाव ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर काय होईल, डेल्टा यू टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय टेन्स टू 0. डेल्टा एक्स हा एक्सवर कोण डिपेंड आहे, यू. यूवर कोण डिपेंड आहे, वाय. जर डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर डेल्टा यू अँड डेल्टा वाय ऑल्सो 0. इक्वेशन 1. नाव काय दिलं आपल्याला, नाव ऑल्सो y is a differentiable function of u. Therefore, limit delta u tends to 0, delta y by delta u is equal to dy by dx, sorry dy by du. इथं मात्र d लिहायचा. Also u is a differentiable function of x. Therefore, limit delta u by delta x is equal to du by dx. Equation 3. एक लक्षात आहे, हे डेल्टा एक्स टेन्स टू 0, देन डेल्टा यू डेल्टा वाय टेन्स टू 0, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0, डेल्टा वाय by delta u is equal to dy by du. Now we have हा थेरम लिहून घ्या लगेच लगेच. महत्त्वाचा आहे, हा परीक्षेमध्ये काही मोजके थेरम आहे त्यामुळे हा थेरम येऊ शकतो, कारण काही बरेच 11th चालले गेलेले. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय लिहिलं आपल्याला, डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिहू शकतो मी, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो, डेल्टा वाय बाय डेल्टा यू अँड डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. जस्ट डेल्टा यूने डिवाइड केलं, डेल्टा यूने काय केलं, मल्टिप्लाय केलं. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टू 0 टू बोथ साईड. मग काय आपल्याला लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स.
लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 अथवा डेल्टा यू, आपल्याला डेल्टा यू पाहिजे, आपण फर्स्टमध्ये काय लिहिलं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा यू डेल्टा वाय टेन्स टू 0. सो हिअर आय कॅन राईट डेल्टा एक्सच्या जागेवर काय लिहितो मी डेल्टा यू टेन्स टू 0 लिमिट एल आय एम लिहायचं इथं एल आय एम लिमिट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. अथवा डेल्टा यू टेन्स टू 0 काय बघितलं आपण डेफिनेशननुसार, आणि लेफ्ट साईड काय होईल बाय डेफिनेशन ऑफ लिबनिझ नोटेशन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय डी वाय बाय डी एक्स. हे काय वाटेल डी वाय बाय, इथे आपण चेंजेस केला डेल्टा एक्स त्या जागेवर डेल्टा यू लिहिला, इथे लिहून घेऊ बाय 1 रिझन. इथे काय मग डी वाय बाय डी यू इंटू this limit is delta y dy by du, this limit is du by dx by 2 and 3. Here is the result. Okay. अथवा आपण कोणतं फंक्शन बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, त्याला आपण चेन रूल म्हणतो. अथवा y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, हे काय कंपोजिशन असेल तर डी वाय बाय डी एक्स काय भेटेल तुम्हाला डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस आउटर एफ डॅश जी ऑफ एक्स and again into मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ जी डॅश एक्स. परत बघा वाय आता कोणाचं फंक्शन आहे यूचं, व्हीचं समजा व्ही कोणाचं फंक्शन यूचं आणि यू कोणाचं फंक्शन एक्स. वाय इज ए फंक्शन ऑफ व्ही, व्ही इज ए फंक्शन ऑफ यू, म्हणजेच काय वाय इज इक्वल टू एफ ऑफ व्ही, v is equal to g of u and u is equal to t of x असा फंक्शन असेल. y देन dy by dx काय वाटेल आपल्याला dy by dv, y is a function of v, v is a function of u, dv by du into du by dx. राईट, फार महत्त्वाचं आहे आणि मजेशीर आहे. हो आपण अथवा आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन बघितलं दॅट इट इज कॉल्ड चेन रूल. त्याला चेन रूल काय म्हणतो आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. इथे बाय यू डी यू सारखे म्हणून याला काय म्हणतो आपण चेन रूल. अथवा काय दिलं आपल्याला डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय इज इक्वल टू रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस 5 गिवन. अथवा आपल्याजवळ काय वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती 1/2 रूट एक्स. नाव हिअर नॉट एक्स अदर दॅन एक्स. पहिल्यांदा आपण याला काय करू आता जस्ट काही एक्झाम्पल आपण रूलनुसार घेऊ, मग डायरेक्ट कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो. अथवा वाय इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर प्लस 5, आपलं स्टँडर्ड फंक्शन काय रूट ऑफ समथिंग. सो लेट किंवा पुट एक्स स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू यू, therefore y is equal to root u. Now y is a function of u, differentiate with respect to u, dy by du 1/2 root u, that is dy by du is equal to 1/2. What is u? u is x square plus 5, equation 1. Also but u is equal to काय x square plus 5, but u is equal to काय x square plus 5. आपल्याला काय कम्प्लीट करायचं आहे dy by du into du by dx. So differentiate with respect to x, so du by dx. लास्ट याच्यामध्ये बघितलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर कोणत्या टाईपमध्ये एक्स एस टू एन
काय 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0, x डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 कसा काढतोय आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस, so this is 2x and this is 0, so we get only 2x. u आणि y मध्ये फरक ठेवा, u this is 2. Now by chain rule, dy by dx dy by du into du by dx. What is dy by du? 1 upon 2 root over x square plus 5 into what is du by dx? 2x. So 2 get cancelled. So 1 into x. This is your dy by dx. Okay. Now second example is y is equal to sin of log of x. मग काय लिहायचं, given y is equal to sin of log of x. आपल्या जो कोणाची डेरिव्हेटिव्ह साईनची, साईन समथिंग आहे, याला काय म्हणणार आपण, समथिंग, साईन समथिंग. काय आपल्या जो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ दोघांचं कंपोजिशन आहे, लॉग ऑफ एक्स इज 1/x. मग इथे काय करू आपण, काय सबस्टिट्यूट करायचं ते पण माहीत पाहिजे. साईन काय स्टँडर्ड फंक्शन, पुट log of x is equal to u, therefore y is equal to sin u, differentiate with respect to u, काय मग आता u with sin u ची with respect to u काय cos u, derivative of sin x with respect to x is cos x. जर इथे u आला तर काही cos u येईल, काही चेंजेस नाही, बरोबर. That is dy by du. What is u? U is log of x. Equation 1. Also u is equal to differentiate du by dx derivative of log of x is 1/x. Now by chain rule, dy by dx dy by du into du by dx. dy by du काय आपल्याला sin log of x, हे this is 1/x, म्हणून काय sin log of x upon x. This is your dy by dx. ओके. आता सेकंड एक्झाम्पल, सेकंड मेथड सांगतो तुम्हाला. आपल्याला इतका असं जर कंपोजिट फंक्शन आलं, खूप फंक्शन आले, ॲडिशन्स, मल्टिप्लिकेशन, प्रॉडक्ट ऑफ फंक्शन्स, तर आपल्याला कोणाला यू ठेवायचं, कोणाला व्ही, फार कन्फ्युजन होईल. त्यासाठी आता आपण डायरेक्ट मेथड बघू. आपण तेच एक्झाम्पल, लास्ट जे 2 एक्झाम्पल आहेत ते आपण डायरेक्टली कसे करायचे, थिंकिंग काय राहील आपली, या आता मी समजून सांगतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. मेथड सेकंड समजून घ्यायला टेक्स्टमध्ये दिलेले बघा, मेथड सेकंड. आता इथे बघा, वाय इज इक्वल टू काय, एक्स रूट ओवर एक्स स्क्वेअर प्लस 5, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx. आता तुमच्या माइंडमध्ये हा प्रश्न पाहिजे की हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे. जस्ट तुमच्या समोर या असायला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स. आता बघा इथे काही जस्ट रूट एक्सच्या जागेवर मी काय टाकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. काय टाकलं मी आता, एफ ऑफ एक्स, बरोबर. नॉट एक्स अदर दॅन एक्स. इथे एक्स स्क्वेअर असेल, इथे जसं आलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 असेल, तर पहिल्यांदा काय 1/2 रूट एफ ऑफ एक्स. पहिल्यांदा काय रूट समथिंग, हे याच्यात टाकल्यानंतर काय 1/2 रूट होणार आहे, बरोबर. म्हणून काय आपल्याला
1/2 नीट समजून घ्या. रूट समथिंग इज 1/2 रूट समथिंग. अगेन पण बघा दिस इज नॉट एक्स अदर दॅन एक्स आहे म्हणून काय करावं लागेल याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. कोणाच्या इथे जी संख्या असते इथे साइन एक्स असतं तर काय केलं असतं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. मग काय केलं आता 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0. So 2 get cancel. We get dy by dx is equal to x upon root over x square plus 5. तुम्ही जसे एक्झाम्पल सोडवाल तसे तुम्हाला आयडिया येईल. पण आन्सर सेम आहे. काय केलं रूट समथिंग इज 1/2 रूट समथिंग बट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय केलं. सपोज बघा रूट एक्सच असेल तर काय ह्या पद्धतीने गेलो आपण काय 1/2 रूट एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय 1 आहे. सो इट नीड नॉट टू बी राईट. सो वी राईट डायरेक्टली 1/2 रूट एक्स बट हिअर नॉट एक्स अदर दॅन एक्स. सो मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एक्स स्क्वेअर प्लस 5च्या डेरिव्हेटिव्हने काय करणार आपल्याला मल्टिप्लाय करणार. आता नेक्स्ट बघा तसंच सेम सेकंड वन y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. आता इथे आउटर सेलमध्ये काय साइन आहे साइन समथिंग बरोबर. मग काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय कॉस एक्स. इथे काय आपला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स साइन समथिंग काय मग कॉस ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू मल्टिप्लाय बाय f of x that is f dash x. Sin cos f of x sin something is cos something and again derivative of this something that is f dash x, right. So it is differentiate dy by dx sin log of x. What is of derivative of sin log of x? Sin is cos of log of x. This is not only x, so multiply by derivative of that log of x. इथे काही पण असतं 3x plus 2 असतं तर काय केलं असतं आपण मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2 साइन 3x plus 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2. सो कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स ही सिम्पल आहे बघा 1/x. सो कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स 1/x. मग यासाठी आपण जनरल फॉर्म्युला काय घेतला की साइन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. इथे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स इज 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज एफ डॅश एक्स. हा एक फॉर्म्युला. हे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन यांना काय म्हणणार आपण फॉर्म्युले फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता बघा फॉर्म्युले फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन पाहू आपण विथ एक्झाम्पल. मी तुम्हाला सांगतो फर्स्ट काय होईल आपण की डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन काय येणार आहे एफ ऑफ एक्स रेज टू एन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन काय आपल्या तो एन एक्स रेज टू एन मायनस 1. तिथे काय त्याच्यावर एफ ऑफ एक्स आलं बरोबर. एन पुढे एन मायनस 1 बट दिस इज नॉट एक्स. सो मल्टिप्लाय बाय एफ डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पण एक लक्षात द्या आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स याला आपण काय लिहिणार आहे एफ डॅश एक्स. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय सपोज फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 5 रेज टू 7. आता काय 3x plus 5ची डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढू शकतो. 3x plus 5ची डेरिव्हेटिव्ह काय 3 5ची 0. आता इथे काय बघा 7 टाइम 7 minus 1 6 बट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स 3x plus 5. सो 7 3x plus 5 3. सो 21 3 into 7 numbers multiplication 3x plus 5 raised to 6 is the derivative of 3x plus 5 raised to 7, right.
पहा पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स काय 1/2 रूट एफ ऑफ एक्स 1/2 root of f of x again multiply by derivative of f of x, that is f dash x. Derivative of 1 by f of x काय minus 1 by f of x square into derivative of f dash x. कोणता फॉर्म्युला की derivative of 1 by x मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल याचं जर घेतलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/3x + 2 काय मग -1/3x + 2 स्क्वेअर और -1 बाय f ऑफ x स्क्वेअर. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x + 2 सो -1 3x + 2 इज 3 सो -3 बाय 3x + 2 स्क्वेअर हे झाले डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर बघा फोर्थ वन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन f ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन f ऑफ x काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन f ऑफ x cos f of x and multiply by f dash x. Derivative of cos f of x minus sin f of x into f dash x काय लाता derivative of cos of log of x काय पहिल्यांदा cos चे डेरिव्हेटिव्ह मायनस sin log of x जे फंक्शन असेल. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x so minus sin derivative of log of x is 1 by x. आपण जे व्हिडिओ बनवतोय ते सर्व काय जे बिगिनर सुरुवात करणारे असेल त्यांना सुद्धा येईल, ज्यांचे चांगले त्यांचे इम्प्रूव्हमेंट होईल. बरोबर. नीट लक्ष द्या. साइन ऑफ लॉग ऑफ काय कॉस ऑफ लॉग ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स. त्याच्यानंतर बघा 6(1) derivative of tan f of x. Derivative of tan something is sec square something and again derivative of something multiply by derivative of something. Again 7th one sec f of x derivative of sec x काय sec x into tan x. तसंच काय sec f of x tan f of x into multiply by f dash x. Right. Same for derivative of cot f of x minus f dash x derivative of cosec minus cosec f of x cot f of x into f dash x. Again derivative of a raised to f of x a raised to f of x log of a multiply by derivative of f dash x. कसं येईल बघा याचं एक्झाम्पल पाहू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to sin x काय मग आता a raised to x चे डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला a raised to x log of a. इथं काय a raised to sin x आपला फॉर्म्युल्याचा कागद समोर घेऊन बसायचा आणि मग करायचं log of a बा a raised to something a raised to x is a raised to x log of a. Again derivative of sin x so a raised to sin x log of a. What is derivative of sin x is cos x this type. Right. मग काय आता
हे झालं ए रेस टू एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of x is e raised to f of x into f dash x, derivative of log of f of x to the base a 1 by a into f dash x, and last one log of f of x, that is base is here natural logarithm 1 upon f of x into f dash x. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल काय, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पहिल्या याच्यात काय भेटलं आपण, y इज ए फंक्शन ऑफ u आणि u इज ए फंक्शन ऑफ x, देन dy by dx इज इक्वल टू du by dx इंटू dy by du into du by dx. y is a function of u is a function of x, then dy by dx कसं भेटलं आपण, dy by du into du by dx. पण आता याच्यात बघा, ह्या एक्झाम्पल्समध्ये बघा आपण जे एक एक सॅम्पल एक्झाम्पल आपण बघतो, 1 1 2 2 3 3 ते जे आपल्याला चेन रूलमध्ये आपण हे प्रॅक्टिस सेट आपली एक्सरसाइज आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. याच्यात बघा काय काय आपण सगळे सॅम्पल एक्झाम्पल्स बघतोय. आता काय, y कोणाचं फंक्शन आहे v, v कोणाचं फंक्शन आहे u आणि u कोणाचं फंक्शन आहे x. अशा वेळेस काय येणार आहे, dy by dx, dy by dv, dv by du अँड लास्टला du by dx या टाईपमध्ये. बरं, आता पाहू आपण कसं येईल. y इज इक्वल टू डबल कंपोजिशन आहे, आता y रूट साइन एक्स आणि त्याचं परत काय साइन एक्स क्यूब आहे. बरं, अथवा काय आपलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स साइन एक्स क्यूब. नाव कोण आहे आपलं, लास्ट सेलमध्ये कोण आहे, रूट एक म्हणून काय 1 by 2 रूट साइन एक्स क्यूब राईट, मल्टिप्लाय बाय रूटमध्ये जी क्वांटिटी तिचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण साइन एक्स क्यूब. नाव दिस इज साइन एक्स क्यूब, नॉट साइन क्यूब एक्स, साइन ऑफ एक्स क्यूब आहे, नॉट साइन क्यूब एक्स, साइन समथिंग साइन एक्स क्यूब. आता काय मग, आता बघा 1 by 2 रूट ओवर साइन एक्स क्यूब. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब इज साइन समथिंग इज कॉस समथिंग. इथे फक्त एक्स असतात, आपण कॉस एक्स स्टॉप झालो असतो, पण नॉट एक्स अदर दॅन एक्स. परत काय करू, मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब राईट. सो लास्टला काय होतं आपल्याला, dy by dx cos x cube into 1 cos of x cube upon 2 times sin x cube. Again cos हे झालं दोघांचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube is 3x square, so dy by dx is equal to 3x square cos of x cube. टू टेक्स्टमधले जेवढे सॉल्व एक्झाम्पल आहे तेवढे पूर्ण करा. बा एक लक्ष द्या. परत एकदा सांगतो, y इज इक्वल टू रूट ओवर साइन एक्स क्यूब. आउटर सेलमध्ये काय रूट समथिंग आहे, रूट समथिंग काय 1/2 रूट समथिंग, बट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस समथिंग राईट. आता याच्यात परत काय साइन समथिंग आहे, परत साइन समथिंग, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन समथिंग इज कॉस समथिंग आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस समथिंग एक्स क्यूब राईट. सो एक्स क्यूब इज अगेन कॉस एक्स, इथं फक्त काय केलं सिम्प्लिफाय केलं, कॉस एक्स क्यूब इंटू 1 कॉस एक्स क्यूब 2 रूट ओवर साइन एक्स क्यूब. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x square. So I write this algebraic first and then trigonometric. 3x square cos of x cube upon 2 root sin x cube is the perfect derivative of this given function. Otherwise second example, next cot square x cube y is equal to
कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. आता इथे बघा y इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स क्यूब डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. आता इथे कंपोजिशन बघा, नुसतं कॉट असतं तर ठीक आहे, कॉट एक्स क्यूब आपण लगेच केलं असतं. आता इथे काय कॉट स्क्वेअर, इथे कंपोजिशन आहे कॉट स्क्वेअर. मग पहिल्यांदा काय कॉट स्क्वेअरला आपल्याला काय करावं लागेल, त्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग काय पहिल्यांदा 2 टाइम कॉट एक्स क्यूब, पहिल्यांदा काय कॉट स्क्वेअरची काय 2 टाइम कॉट एक्स क्यूब, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स क्यूब. कंपोजिशन कसं केलं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज टू एन म्हणजे एफ ऑफ एक्स स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे ना, काय पहिल्यांदा 2 टाइम एफ ऑफ एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण होतं, कॉट होतं, कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. याचा मिनिंग काय, कॉट ऑफ एक्स क्यूब स्क्वेअर, राईट. हां, मग आता बघा पुढे काय कॉट एक्स क्यूब देते, कॉटची डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, मायनस कोस एक्स स्क्वेअर समथिंग. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोस एक्स स्क्वेअर समथिंग. आता बघा इथं हे काय एक्स क्यूब प्रश्न मिटलेला नाही, आपण आता कॉटची डेरिव्हेटिव्ह काढली, शेवटच्या लास्ट याला आपण लास्ट सेलला आलेलो. एक्स क्यूब काय बघा अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, राईट. सो वी शिफ्ट दिस मायनस साइन हियर, मायनस 2 टाइम कॉट ऑफ एक्स क्यूब cos x square x cube, again derivative of x cube is 3x square, and therefore last 3 into 2 6 minus 6 x square cot of x cube cos x square x cube is the derivative of this function y with respect to x, right. Now next one, third one is now third example is y is equal to x cube plus 2x x plus cos of. आता इथे कंपोजिशन आहे प्रॉडक्ट आहे बघा, दोघांचं प्रॉडक्ट आहे, दोन्ही पण काय ब्रॅकेट डिफरंट आहे. मग काय आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आधी रूल वापरतोय आपण, कंपोजिशन बघा काय आता, आधी u इंटू v, फर्स्ट u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v, v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट u, राईट. हां, आता काय एक्स क्यूब एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3⁴. आता इथे काय हे कंपोजिशन येतात क्यूब आहे, मग काय 3 टाइम एक्स प्लस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर, राईट. एफ ऑफ एक्स क्यूब इज 3 एफ ऑफ एक्स स्क्वेअर, अगेन दिस ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस कॉस एक्स, अगेन प्लस एक्स प्लस कॉस ऑफ एक्स क्यूब कॉस ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब. आता इथे काय 4 टाइम अगेन मल्टिप्लाय बाय एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3, इजंट इट. इथं काय आता 4 टाइम एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 क्यूब, राईट. पुढे काय बघा आता एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3⁴, 3x प्लस कॉस एक्स स्क्वेअर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस कॉस एक्स, 1 मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. आता इथे बघा आपण हे सर्व स्टँडर्ड फंक्शन इथे आपण थांबणार आहे. आता इथे बघा एक्स प्लस कॉस एक्स क्यूब इंटू 4 टाइम एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 क्यूब. इथे काय एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर, 2x ची 2
आणि -3चे काय 0 राईट. रिअरेंज करायला किती करता येईल आपल्याला आता 3x³ + 2x - 3⁴ x plus cos x square 1 minus sin x plus 4 only 4 x³ plus 2x minus 3 into अजून ह्याच्यातून काही कॉमन काढता येत का? कॉमन शोधू शकतो आपण. फोर पॉवर 4 आहे आणि इथं पॉवर काय 3 राईट. त्याच्यानंतर इथे x प्लस कॉस एक्स स्क्वेअर आहे, इथं काय x प्लस कॉस एक्स क्यूब आहे. काय मग पहिल्यांदा कॉमन x³ नाही काढलं तर चालत पण आहे. क्यूब 4 आणि क्यूबमधून काय 3 कॉमन, क्यूब कॉमन. x प्लस कॉस एक्स स्क्वेअर आणि क्यूब आहे, इथं काय x प्लस कॉस एक्स स्क्वेअर. आता 3 1 मायनस ओनली 3 अँड 1 ब्रॅकेट इज हिअर, एक ब्रॅकेट राहणार आहे. x³ प्लस 2x मायनस 3 1 मायनस साइन एक्स प्लस इथे काय राहील 4 क्यूब आउटसाइड सॉरी स्क्वेअर आउटसाइड हिअर 1 ब्रॅकेट इज हिअर x प्लस कॉस एक्स क्यूब आउटसाइड 3x² plus right. This is the final dy by dx. Okay. आता आपण नेक्स्ट टाईप पाहू डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता 12th मॅथमॅटिक्स का हार्ड आहे, काही विद्यार्थ्यांना का समजत नाही, कारण काही वेळेस जे एक्झाम्पल्स आहेत, जो प्रॉब्लेम आहे तोच आपल्याला काय करावं लागतो, सिम्प्लिफाय करावं लागतो. आणि तो सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज, प्री नॉलेज अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याला काय होतं की 12th मॅथमॅटिक्स काय विद्यार्थ्यांना अवघड जातं. याच्यात बघा आता आपण अशा टाईपचे एक्झाम्पल बघणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल काय करायचं, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा आता कसं दिलं आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ x टू द बेस 5 टू द बेस 3. आता याच्यात बघा इथे आपण चेंज ऑफ बेस रूल वापरणार आहे. चेंज ऑफ बेस रूल काय आहे, लॉग ऑफ a टू द बेस b साठी काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ a टू द बेस m लॉग ऑफ b टू द बेस m राईट. याला आपण चेंज ऑफ बेस म्हणतो. हा कोणता आहे, लॉगिथम लॉग ऑफ a टू द बेस b. यासाठी काय लिहू शकतो आपण, इथं बेस b आहे तर इथं न्यू बेस घेऊ शकतो m, कोणते घेऊ शकतो आपण, तर तुमचं नावसुद्धा इथं लिहू शकतो बरोबर. लॉग ऑफ a टू द बेस m लॉग ऑफ b टू द बेस m. पण आता युजली आपण काय करणार आहे की हा जो m आहे, mच्या जागेवर काय घेणार आपण e म्हणजे नॅचरल लॉगिथम. इथे बघा आता काय तर y इज इक्वल टू लॉग ऑफ, इथं काय लिहितो लॉग ऑफ x लॉग ऑफ 5. इथं बघा लॉग ऑफ x टू द बेस 5, याला काय लिहिलं आपण, लॉग ऑफ x टू द बेस e अँड लॉग ऑफ 5 टू द बेस e. जनरली आपण e देत नाही, नीड नॉट टू बी राईट, ओनली वी राईट लॉग ऑफ x अँड लॉग ऑफ 5. आता परत बघा लॉगिथमचा आपण रूल यूज करणार आहे, लॉग ऑफ a बाय b लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b फॉर एनी बेस. लॉग ऑफ a बाय b इज लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. सो व्हाट वी गेट, लॉग ऑफ x टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ 5 टू द बेस. काय केलं, लॉग ऑफ a बाय b लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. कोणता रूल वापरला, लॉग ऑफ a बाय b लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. आता इथे बघा परत आपण चेंज ऑफ बेस रूल वापरू, y इज इक्वल टू लॉग ऑफ x अँड लॉग ऑफ 3. इथे बघा लॉग ऑफ a टू द बेस b लॉग ऑफ a टू द बेस e लॉग ऑफ 3 टू द बेस e मायनस लॉग ऑफ 5.
टू द बेस 3. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. हे झालं आपलं सिम्प्लिफाईड फॉर्म. इथं बघा परत सांगतो लॉग ऑफ एक्स हे काय झालं कोणत्या फॉर्ममध्ये या लॉग ऑफ ए टू द बेस बी. इथं काय करतो मग लॉग ऑफ बेस ई नॅचरल लॉगिथम जो आपण लिहित नसतो जस्ट त्याला आपण लॉग ऑफ एक्स टू द बेस ई लॉग ऑफ 3 टू द बेस ई. आता याला काय करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉगिथमचे रूल्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे इंटर रिलेशन्स हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. काय आता वाय डी वाय बाय डी एक्स. आता लॉग ऑफ 3 ही काय कॉन्स्टंट क्वांटिटी तिला काय करतो मी आउटसाईड घेतो 1 अपॉन लॉग ऑफ 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 5 टू द बेस 3. आता काय बघा डी वाय बाय डी एक्स. इथं कंपोजिशन आहे लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ समथिंग इज 1 अपॉन समथिंग. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन लॉग ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स. आता इथे बघा लॉग ऑफ 5 आणि इथं काय 3 लॉग ऑफ 5 टू द बेस 3. इथे एक्स दिसतोय तुम्हाला कुठे इथे एक्स नाही म्हणजे हे काय कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0. ह्या पूर्ण याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0 होणार आहे. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स 1 बाय लॉग ऑफ 3 1 अपॉन लॉग ऑफ एक्स and derivative of log of x is 1 by x, and therefore 1 x पहिल्यांदा लिहितो log of 3 log of x is the derivative of given function, right? Simplify, नीट लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा आता इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. आपण सर्व व्हरायटीचे एक्झाम्पल कवर करतोय, काही जे एक्झाम्पल्स कवर नाही होणार ते आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये येणार आहे, त्याचं काही टेन्शन नको. एक लक्षात ठेवा y इज इक्वल टू काय 4 log of sin x टू द बेस 2, इकडे log of cos x टू द बेस 3, 9 raised to log of cos x टू द बेस 3. आता बघा y इज इक्वल टू काय 4, बघा इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे log of sin x टू द बेस 2 log of cos x to the base 3. इथं काय लिहितो मी 2 square log of sin x to the base 2. इथं 4 ला काय लिहिलं 2 square, this quantity as it is. 9 can be written as 3 square log of cos x to the base 3, right? आता काय y is equal to a raised to m, काय फॉर्म्युला आपला तो इंडायसेसचा a raised to m raised to n, m raised to n. इथं काय जातं बा हा 2 याला मल्टिप्लाय होईल 2 raised to 2 log of sin x to the base 2 2 log of cos x to the base 3. बरोबर. आता परत बघा log of a raised to m काय आपलं तो m log of a, m log of a. तसं सेम m log of a ला काय लिहू शकतो आपण log of a raised to m, लॉगॅरिथमचा रूल. बरोबर. आता हा जो 2 आहे तो कुठे लिहिते 2 raised to log of sin square to the base 2, ब्रॅकेटमधला 2 ॲज इट इज. हा 2 कुठे देईल sin square x होईल प्लस 3 log of हा 2 पण इथे देईल cos square x टू द बेस 3, राईट. आता बघा एक आपला जो काय a रेस टू log of f of x टू द बेस e, काय रूल आहे बघा a रेस टू log of f of x टू द बेस e, हा बेस आणि हा इंडेक्सचा बेस हे दोन्ही का सेम असेल तर काय होईल हा हे फक्त याची व्हॅल्यू काय होते आपल्याला f of x. बघा a रेस टू log of f of x टू द बेस e, हा लॉगॅरिथमचा बेस आणि या इंडेक्स नंबरचा बेस हे दोन्ही सेम असेल तर काय वाटतं आपल्याला f of x. इथं काय भेटेल मग आपल्याला आता हे log of sin square x टू द बेस 2 आणि हा 2 सेम म्हणून काय भेटेल
साइन स्क्वेअर एक्स, इकडे कॉस स्क्वेअर एक्स, इथे लिहून घेऊ आपण सिन्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ए रेज टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. काय होतं वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. अगेन वाय इथे आपण काय काय यूज करतोय, लॉगॅथमिक, नंतर अल्जेब्रिक, आपलं कोणते बघितलं आपण रूल ऑफ इंडायसेस, त्याच्यानंतर काय बघतो आता ट्रिग्नोमेट्रिक. वाय इज इक्वल टू काय आपलं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि देअरफॉर याला आपण डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. ओके. आता नेक्स्ट इंटरेस्टिंग एक्झाम्पल पहा, ए रेस टू लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस ए. किती पहा इंडेक्स, एचा इंडेक्स हा ए आणि एचा इंडेक्स काय लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस ए. मग काय राहतं बा वाय इज इक्वल टू ए रेस टू ए लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस ए. हे दोन्ही सेम आहे. काय होईल y is equal to a raised to cot x is simply since a raised to log of f of x to the base a काय असतो f of x. हा बेस आणि हा बेस जर इक्वल असेल तर व्हॅल्यू आपल्याला f of x भेटेल. आता डिफरन्शिएट ह्या असे एक्झाम्पल्स एक्सरसाइजमध्ये नाही म्हणून घेतले. a raised to cot x काय मग आता ए रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ए रेस टू कॉट एक्स लॉग ऑफ ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. देअरफॉर ए रेस टू कॉट एक्स लॉग ऑफ ए डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज माइनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. Therefore dy by dx is equal to minus cos x square x log of a into a raised to cot x. ओके. पहा ह्या व्हिडिओमधलं लास्ट एक्झाम्पल्स भरपूर आहे पण लेंथ वाढेल म्हणून आपण काय करतोय एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर मग एक्सरसाइजमध्ये आपण सर्व एक्झाम्पल्स कव्हर करू. पहा काय दिलं आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ओवर 7 टाइम जी ऑफ एक्स मायनस 3, जी ऑफ 3 दिलेलं आहे 4 दिलेलं आहे, जी डॅश 3 काय दिलं आहे 5 दिलं आहे. फाईंड एफ डॅश 3. पाहता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 7 टाइम्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो देअरफॉर एफ डॅश एक्स दिस इज derivative of f of x. काय मग f dash x 1 upon 2 times again derivative of 7 times g of x minus 3 1 upon 2 times 7 times again what is 7 derivative of 7 is constant outside. g of x चे derivative काय g dash x minus 3 चे derivative काय 0. note that here 7 outside derivative of g of x is g dash x minus 0. therefore f dash x काय आपल्याला 7 times g dash x टू टाइम्स रूट ओवर 7 times g of x minus 3. when x is equal to 3 f dash 3 is 7 times g dash 3
7 times g of 3 minus 3. f dash 3 काय आता what is g dash 3 5 2 what is g of 3 4 minus 3 35 28 minus 3 25 f dash 3 35 2 into 5 5 7 जा 35 7 by 2 f dash 3. Okay.